बघा आपण बघू शकता घड्याळीमध्ये किती वाजले आणि आतापर्यंत या नगरपालिकेचे मुख्याधिकारी इथं उपस्थित झालेले नाहीये आणि या नगरपालिकेचा उदासीन कारभार तुम्ही बघू शकता। इथं काही लोक बसलेले आहेत, या महिला आहे, यांच्या दाखल्यामध्ये काहीतरी चुकीचा घोळ झालेला आहे आणि तो या नगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून झालेला आहे। आता त्याच्यासाठी किती त्यांना धावपळ करावं लागेल हे तो पुढच्या काळात ठरवणार आहे। बाकी हे समोर बघा, मुख्याधिकारी यांचं कार्यालय आहे, आताही बंद आहे। बांधकाम विभाग, नगररचना विभाग हे पण बंद आहे आणि सामान्य प्रशासन सभा विभाग इथं अंधार पडलेला आहे, इथं कोणतरी बसलेलं आहे, इकडे बघा, आणि या बाजूला लेखा विभाग आहे। असा म्हणजे अतिशय उदासीन कारभार या सावदा नगर परिषदेमध्ये झालेला आहे। फक्त या सावदा नगर परिषदेचं काम फक्त लोकांकडून वसुली करायचं आणि मूग गिळून गप्प बसायचं। 2 महिन्यापूर्वी मी माहिती अधिकार टाकलेला होता की प्रशासकीय काळातील जी काही कामं आहेत त्याचा लेखाजोखा आम्हाला लेखी स्वरूपात मिळावा, पण या सीओ साहेबांच्या डोक्यावर अजूनपर्यंत जूर रेंगलेली नाहीये। हा जो नगर परिषद प्रशासनाचा भाग आहे हा जनतेच्या पैशावर चालणारा भाग आहे आणि जनतेच्या कर रूपातून ही नगरपालिका चालते, ही नगर परिषद चालते। याच्यातील काही उर्मट कर्मचारी उडवडीची उत्तर देतात आणि वेळ प्रसंगी ज्या माहिती मागितल्या असतील किंवा काही विषय असतील त्याच्यावर उडवडीची उत्तर देणं यांनी ठरवलेलं आहे। प्रत्येक विभागामध्ये अशीच कामं करणारी लोक आहेत, तर प्रशासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण की सामान्य जनता ही कुठल्या ना कुठल्या आशेने नगर परिषदेमध्ये येत असते। हा महत्वाचा विषय आहे। बरीच अशा त्रुटी या नगरपालिकेमध्ये आहे, याच्यावर लवकरात लवकर जर का नगरपालिका प्रशासनाने काम केलं नाही तर निश्चितपणे जन आंदोलन इथं उभारलं जाईल आणि त्यामध्ये जे काही नुकसान होईल त्याला नगर परिषद प्रशासन जबाबदार राहील। धन्यवाद। लेवा जगत यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा। बघत रहा लेवा जगत। धन्यवाद।